नमस्कार, मी सेजल पुरवार. सकाळचे 9 वाजलेले आहेत. अर्थातच वेळ झालेली आहे आज काय विशेषची आणि आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज दिवसभरात नेमक्या कोणत्या विशेष घडामोडी घडणार आहे, काय मोठं घडणार आहे, महत्त्वाचं घडणार आहे, ते सर्व काही आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायचं आहे. यामध्ये पहिली बातमी आपण कुंभमेळ्या संदर्भातली बघणार आहोत, कारण कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाली आहे. जवळपास 10 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे आणि या ठिकाणचे सर्व अपडेट्स आपल्याला आज काय विशेषमध्ये जाणून घ्यायचं आहे. दुसरी बातमी तितकीच महत्त्वाची आहे, ती म्हणजे धनंजय मुंडेंसंदर्भातली. धनंजय मुंडे अचानक 2 दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर गेले. त्यामागचं नेमकं कारण काय असेल हे सुद्धा आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायचं आहे. यानंतर तिसरी बातमी देखील तितकीच महत्त्वाची असणार आहे. तिसरी बातमी ही आपण जाणून घेऊयात. ही बातमी आपण पाहणार आहोत इस्रोच्या ऐतिहासिक कामगिरीची. काय आहे ही कामगिरी आज काय विशेषमध्ये ते देखील आपल्याला जाणून घ्यायचंय. या 3 आज दिवसभरातल्या मोठ्या घडामोडी आहेत ज्या की आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून सविस्तररित्या जाणून घ्यायच्या आहेत. तर आज काय विशेषमध्ये पहिली विशेष बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच कुंभमेळ्या संदर्भातली आहे. कारण उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे आणि या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 10हून अधिक भाविकांचा मृत्यू सुद्धा झाला असल्याचं आपल्याला कळतंय. याशिवाय जर आपण पाहिलं तर अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. यावेळी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी लाखो भाविक या ठिकाणी आले. सर्व भाविकांना संगम घाटावर स्नान करायचं होतं, त्यामुळे गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाली. दरम्यान मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय आखाडा परिषदेने घेतला आहे. भीड़ आ गई, भीड़ में हम फंस गए, लोग धक्का मारने लगे, हम नीचे गिर गए, बहुत लोग नीचे गिर गए, बहुत ज्यादा भीड़ कंट्रोल नहीं हुआ, हम एक पल एक ऐसे गिरते रहे. भीड़ इतना थी, मैं वापस हो रहा था, उसके पीछे इतना भीड़ हो गई कि आगे पीछे थे कि उसी में मतलब आदमी गिर गए सब धड़क में. और तब हम सब भी मर जाते, लेकिन ये लोग बच गए, लेकिन हमारे चाचा उसमें खत्म हो गए उसी वक्त. दरम्यान प्रयागराज या ठिकाणी जी चेंगराचेंगरी झालेली आहे त्या घटनेची पंतप्रधान मोदींनी 2 वेळा माहिती घेतली आहे. मोदींची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा झाली आहे. जखमींवरती सुरू असलेल्या उपचाराची माहिती त्यांनी घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडून चेंगराचेंगरीच्या घटनेचा आढावा घेतला. तर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचं भाविकांना आता आवाहन बघायला मिळतंय. जवळच्या घाटावरच स्नान करा असं आवाहन केलं जातंय. संगमावर जाण्याचा जो प्रयत्न सध्या भाविकांचा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आदित्यनाथ यांनी हे आवाहन केलं. अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाला सहकार्य करा असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय. तर प्रयागराज या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं जाते. यानंतर पुढे इतर काही राज्यभरातल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात न्यूज पॉइंट 20 मध्ये. वाल्मी कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यामध्ये कराड आणि सायबर सेलच्या PSI निशिगंधा खुळे यांच्यामध्ये संवाद आहे. तर यात कराड हा मीच बीड जिल्ह्याचा बाप आणि मी असल्यावर काय चिंता असं म्हणतोय. मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. वाल्मी कराडच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी आता चौकशी होणार आहे अशी माहिती बीडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. कराड आणि पोलीस अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यामुळे चौकशी होणार आहे. कराडची ती क्लिप डिलीट करू नका, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि साधारणतः 15 दिवस हे प्रकरण चालेल. हे मोठं विधान भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलं. कराडने कोणत्या महिला अधिकाऱ्याला फोन केला, तो आरोपी कोण आहे हे सर्व काही मला माहिती आहे. तुम्ही आधी जाऊन त्याचा शोध घ्या, नंतर मला विचारा, तुम्हाला मी उत्तर देईन असं सुरेश धस म्हणाले. सौरभ भोंडवे मृत्यू प्रकरणात वाल्मिक कराडचं कनेक्शन असल्याचा आरोप अंजली दमानी यांचा आहे. त्यावर आता सौरभ भोंडवेच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली. सौरभच्या मित्रांनीच त्याची हत्या करून मृतदेह तलावात फेकलाय असा आरोप सौरभच्या वडिलांनी केला.
सरपंच हत्या प्रकरणात अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे हा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला। सत्ताधारी अजित पवारांना टार्गेट करत असल्याचं सुळेंनी म्हटलं। राजीनाम्यावर काही उत्तर देणार नाही असं मंत्री धनंजय मुंडे म्हणाले। अंजली दमानी यांनी काल उपमुख्यमंत्री अजितदादांची भेट घेतली। या भेटीवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस बोलतील असंही मुंडे म्हणाले। सरपंच हत्या प्रकरणामध्ये आता धनंजय मुंडेंचा राजीनामा वस्तुस्थिती पाहूनच निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील म्हटलेलं आहे। तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी कागदपत्र मला दिली असं अजित पवार यांनी सांगितलंय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील। मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही, ही प्रतिक्रिया आता आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानी यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। जर धनंजय मुंडेंचा आज राजीनामा घेतला नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिवाय डीजी अशा सर्वांना पार्टी बनवून त्यांच्या विरोधात न्यायालयामध्ये PIL दाखल करणार आहे, हा इशारा दमानिया यांनी दिला आहे। आंधळेचे संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेचे संबंध हा आरोप मंत्री धनंजय मुंडेंनी केला। कृष्णा आंधळेबाबत पोलिसांना माहिती नाही, मग संदीप क्षीरसागर यांना कसं माहिती असा सवाल मुंडेंनी उपस्थित केला। सरपंच हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा ही मागणी धनंजय देशमुख यांनी केली। सर्व आरोपी फासावर लटकतील तो समाधानाचा दिवस असेल असंही ते म्हणाले। राज्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात मोठा फेरबदल झालाय। जिल्हाध्यक्ष किरण अतकरे यांची उचलबांगणी झाली आहे, तर माजी आमदार चरण वाघमारे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी अशा आशयाचं पत्र चरण वाघमारे यांना दिलं आहे। आणि यानंतरची मोठी बातमी वाल्मिक करार संदर्भातली पाहूयात, कारण वाल्मिक करारचं प्रकरण अखेर मुंबई उच्च न्यायालयात गेलंय। वाल्मिक करार विरोधात ईडीने स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची याचिकेत मागणी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली SIT मार्फत करण्याची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली असल्याचं बघायला मिळतंय। या याचिकेत धनंजय मुंडे यांच्यावर देखील गंभीर आरोप आहे। या प्रकरणात कॅबिनेट मंत्र्यांचं नाव सातत्यानं येतंय आणि त्यामुळे पोलिसांच्या तपासात अनेक मर्यादा असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, या प्रकरणाचा तपास करत असताना मर्यादा येत आहे, मात्र आता हे प्रकरण हायकोर्टात गेलेलं आहे, कशी कारवाई होणार सविस्तर? नक्कीच आपण बघतोय की आता वाल्मिक कराराचे संपूर्ण प्रकरण आहे ते मुंबई उच्च न्यायालयात केलेलं आहे। मुंबई उच्च न्यायालयात वाल्मिक कराराचा स्वतंत्रपणे उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा, हे प्रकरण ईडीने गुन्हा दाखल करावा अशा स्वरूपाची याचिका ही RTI कार्यकर्ते केतन चिरोडकर यांनी दाखल केलेली आहे। विशेष म्हणजे त्या याचिकेमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। निश्चितच सचिन, धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर एकंदरीत आपण जर बघितलं तर या प्रकरणाचा तपास करत असताना अनेक मर्यादा येत आहे असं म्हणणं आहे। हायकोर्टाच्या देखरेखीखाली आता SIT कडून चौकशी सुरू असल्याचं कळतंय आणि कराडचं जे प्रकरण आहे ते अखेर आता हायकोर्टात गेलं असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। यानंतर पुढे राज्यभरातल्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये। बीडच्या चकलांबा या ठिकाणी एका तरुणाला मारहाण करण्यात आली। जमावाकडून मारहाण झाल्यानं तरुण यामध्ये जखमी झाला। गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान तरुणाच्या मारहाणीच्या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत। पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली जाते। लातूर जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली। अचानक सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र बंद झाल्यानं शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। सोयाबीन भरलेले ट्रॅक्टर घेऊन शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। विहिरीच्या पाण्यातील क्लोरीन मोजण्यासाठी स्वयंचलित मीटर यंत्रणा कार्यरत होणार आहे। वाढत्या GBS रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला। तर सिंहगड रोड नांदेड सिटी भागातील विहिरींवर हे मीटर लावण्यात येणार आहे, त्यामुळे पाणी शुद्धीकरणाची माहिती तात्काळ प्रशासनाला मिळणार आहे।
भंडाऱ्याच्या ऑर्डनेस फॅक्टरीमधील स्फोटाच्या प्रकरणी 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. तर आता नवीन CJM म्हणून दीपक उद्धवराव देशमुख यांची सुद्धा नियुक्ती झालेली आहे. याशिवाय या घटनेच्या 48 तासांच्या आतच बदलीचे आदेश जारी झाले. तर केंद्र सरकारच्या 3 पथकांनी या घटनेचं कारण शोधण्याचं काम केलंय. अपार ID तयार करण्याचं काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. यासोबत UDAS प्लस प्रणालीमध्ये 100% विद्यार्थ्यांची नोंदणी करा, सर्वांचे आधार क्रमांक अपलोड करा, या सूचना शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षकीय यंत्रणेला देण्यात आल्या. धुळे तालुक्यातल्या कुंडाणे या ठिकाणी एका अज्ञात चोरट्याने 2 गायींचे वासरू चोरून नेले. गायीचे वासरू चोरी करत असताना या चोरट्याच्या सर्व हालचाली CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्या. या प्रकरणी पोलिसात तक्रारी देण्यात आल्या. चोरट्याचा शोध घेण्याची मागणी संबंधितांकडून होती आहे. रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे अकोट-अकोला मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. दुपारी 1 ते सायंकाळी 5 पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास इथल्या प्रवाशांना सहन करावा लागतोय. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढी विरोधात निषेध सध्या नोंदवला गेलेला आहे. तर एसटी नफ्यात नसून सुद्धा गोरगरिबांच्या खिशाला कात्री लावण्यासाठी दरवाढ करणं निंदनीय आहे असं म्हणत ठाकरे सेनेनं निषेध केला. दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे. संभाजीनगरमध्ये खंडाळामध्ये स्कूल बसला अचानक आग लागली. सुदैवानं विद्यार्थी बसमध्ये नसल्यानं अनर्थ टळलेला आहे. तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचा प्राथमिक अंदाज आहे. उपस्थितांनी पाणी मारत आग विझवली आहे. मित्रांनीच एका अल्पवयीन मित्रावर प्राणघातक चाकू हल्ला केलेला आहे. वसमत शहरातल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर हा चाकू हल्ला झालाय. हल्ल्यानंतर मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढला असल्याचं देखील बघायला मिळत आहे. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये बाभळ गावात पुलाखाली 3 जणांचे मृतदेह सापडले. या तिघांचा मृत्यू पुलाला संरक्षक भिंत नसल्यानं दुचाकीवरून पाण्यात खाली पडून झाला असल्याचं कळत आहे. मृतदेह बाहेर काढून त्यांची ओळख सुद्धा पटवण्यात आता पोलिसांना यश आलेलं आहे. अकोल्यात साधूच्या वेशात बिबट्यांची शिकार करणाऱ्या टोळीला वन विभागाकडून आता अटक करण्यात आली असल्याचं बघायला मिळतं. ही टोळी भगवे वस्त्र परिधान करून बिबट्यांची शिकार करत होती. याशिवाय पुणे कस्टम युनिटने या टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात 3 आरोपींना अटक करून एका बिबट्याची कातडी सुद्धा जप्त केल्याची माहिती आहे. गाडी नीट चालवा असं म्हटल्यानं दोघांनी व्यावसायिकावर भरदिवसा रस्त्यात हत्यारानं वार केले. पुण्यातल्या कसबा गणपती मंदिराजवळची ही घटना. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. नागपूर बिलासपूर बिकानेर एक्सप्रेसमध्ये प्रवाशांकडून तिकीट तपासणीच्या नावावर पैसे उकळणाऱ्या तोतया TCला अटक झाली आहे. नागपूर रेल्वे पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. तर संयोग कुमार साहू असं त्यांचं नाव असल्याचं देखील कळत आहे. काही प्रवाशांना त्यांच्या संशयास्पद वागणुकीमुळे शंका आली आणि त्यामुळे तक्रार केली. तर तो तोतया TC असल्याचं समोर आलं. नंदुरबारच्या टेंभे सारंगखेडामध्ये घरफोडीमध्ये 50 ते 60 लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. 50 तोळे सोनं आणि 1.5 लाख रुपये रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला घातलेला आहे. तर यावेळेस ग्रामीण भागात भीतीचं वातावरण आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं आहे. हिंगोलीमध्ये वसतिगृहात गळफास घेतलेल्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. 18 जानेवारीला अचानक वसतिगृहातील एका खोलीमध्ये गळफास घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तब्बल 12 दिवसांच्या उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा आज मृत्यू झालाय.
यानंतर एक मोठी बातमी बघूया, ती म्हणजे चीनी AI डेव्हलपर डीपसीकने जगभरात खळबळ उडवून दिलेली आहे. कारण ओपन AI आणि इतर लोकप्रिय टूल्सला चीनी डीपसीकने कडवं आव्हान दिलेलं आहे. डीपसीकने अमेरिकेसह जगातल्या बहुतांश देशांच्या शेअर मार्केटवरती मोठा परिणाम केलाय. त्यामुळे तब्बल 24 तासांमध्ये जगभरात श्रीमंतांचे 9 लाख कोटी बुडालेले आहेत. तर चिप निर्मिती करणाऱ्या NVIDIA या कंपनीचं एका दिवसामध्ये 600 अब्ज डॉलर्सचं म्हणजेच आता 500 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तचं नुकसान झालंय. आणि हा आकडा जो आहे तो रिलायन्स सारख्या 3 कंपन्यांच्या बाजार भांडवला इतका आहे. तर डीपसीकने ॲपल स्टोअरवरती ChatGPT सारख्या मोठ्या कंपनीला मागे टाकलेलं आहे आणि पहिलं स्थान सुद्धा पटकावलेलं आहे. अतिशय मोठी घडामोड खरं तर झालेली आहे. शेअर मार्केटमध्ये सुद्धा याचा मोठा परिणाम झालाय. तर चीनी डीपसीकने आणि ChatGPT मध्ये नेमका काय फरक आहे आपण ते देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात आणि नेमकं काय घडलं ते देखील. डीपसीक म्हणजे चीनी कंपनी डीपसीकचं R1 AI मॉडेल आहे. तर ChatGPT, ओपन AI आणि मेटा सारख्या अमेरिकन कंपन्यांना त्यांनी कडवं आव्हान दिलेलं आहे. डीपसीकने हे आव्हान दिलं. चीनी डीपसीक AI मॉडेल पूर्णपणे मोफत आहे, तर ChatGPT किंवा इतर ओपन AI साठी पैसेही मोजावे लागतात. AI साठी डीपसीकचा एकूण खर्च $6 मिलियन आहे, तर ChatGPT आणि AI साठी $200 बिलियन खर्च आहे. डीपसीक AI मॉडेल बनवण्यासाठी $1 खर्च करतो, तर ChatGPTला AI मॉडेलसाठी $1000 खर्च येतो. डीपसीक खूपच कमी संगणकीय शक्ती त्यासाठी लागते, मात्र ChatGPT साठी खूप जास्त संगणकीय शक्ती जी आहे ती आवश्यक आहे. डीपसीक नेमकं काय आपण जाणून घेत असतानाच डीपसीक AI मॉडेलसाठी 2000 GPU चिपची गरज असल्याचं कळतंय. तर ओपन AI साठी NVIDIAच्या 8 ते 16000 GPU चिपची गरज आहे. तर सध्या जर आपण बघितलं तर AI सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं उपकरण सध्याच्या मानवी जीवनात झालेलं आहे आणि त्यामुळे हा मोठा परिणाम सध्या शेअर मार्केट सोबतच सामाजिक जीवनावर आणि कंपन्यांवर सुद्धा याचा होताना आपल्याला बघायला मिळतोय. यासोबत जर आपण बघितलं तर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात. बाबा सद्देगी हत्या प्रकरणात झिशान सद्देगीने पोलिसांना दिलेल्या जबाबात 10 बिल्डर्स आणि मोहित कंबोजचं नाव आहे. हत्येच्या दिवशी वडिलांनी लिहिलेल्या डायरीमध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव असल्याचा उल्लेख झिशान सद्देगी यांनी केलाय. दरम्यान बाबा सद्देगींची हत्या होण्याआधी त्यांच्याशी काही तास बोलणं झालं, मात्र चार्जशीटमध्ये आपलं नाव नसल्याचं स्पष्टीकरण भाजप नेते मोहित कंबोज यांनी दिलं. बाबा सद्देगींचा मारेकरी शिवकुमार गौतमसह 26 आरोपींविरोधात मकोका कोर्टामध्ये आता आरोपपत्र दाखल झालंय. शुभम आणि प्रवीण लोणकर कटाचे सूत्रधार असल्याचा पोलिसांनी दावा केलाय. सद्देगी हत्या प्रकरणात मोहित कंबोज यांचं नाव आल्यानंतर संजय राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीसांना खांद्यावर उचलून नाचणारे तेच कंबोज होते ना, असं म्हणत राऊतांनी टीका केली. हे खरं असेल तर तो बिल्डर आणि राजकीय नेता कोण होता याचा तपास पोलिसांनी करावा, ही प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी दिली. कल्याणच्या लोकग्राम परिसरात सुयश तिवारी नावाच्या अमराठी तरुणानं एका मराठी विद्यार्थ्याच्या अंगावर गाडी घालून त्याचा मारण्याचा प्रयत्न केलाय. अंगावर गाडी घातल्याचा डाव फसला, त्यानंतर विद्यार्थ्याला मारहाण करत अपहरण करण्याचा प्रयत्न झालाय. मुलाला मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, ही मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केलेली आहे. उत्तर प्रदेशमधील बागपतमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सवाच्या कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेला लाकडी स्टेज कोसळलाय. या दुर्घटनेमध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला, 80 जण जखमी आहेत. बिहारमधल्या मुझफ्फरपूरमध्ये झाडाची फांदी तुटून रस्त्यावरील एका गाडीवर पडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, 1 जण गंभीर जखमी आहे. जखमीवरती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. पुण्यात सध्या गाडी तोडफोडीचं सत्र सातत्यानं सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशी 7 ते 8 चारचाकी आणि रिक्षांची तोडफोड झाली. पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत आज सकाळी ही घटना घडली आहे. पोलीस या संदर्भात अधिकचा तपास करत आहेत. ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांप्रकरणी 25 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. गेल्या 4 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडते आहे.
एसटी महामंडळानं तिकिटांच्या दरात 15% वाढ केली असल्याचं बघायला मिळतंय. मात्र या दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला. ठाकरे गटानं राज्यभरात एसटी भाडेवाढी विरोधात चक्काजाम आंदोलन केलं. बस स्थानकातून जाणाऱ्या एसटी बस ठाकरे गटानं रोखल्या. राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.